गुड मॉर्निंग मंडळींनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सिंगू इकडे बघा कसा गेलास तुम्ही? होय मासे बघू बोली बोली फक्त बघू गेलास मंडळींनो. तुमका तर माहितीच असतात ना, हल्लीच मी मालवणात फिरा नेलंय आणि त्याच्यामध्येच छोटे छोटे क्लिप घेतलेलं आहे. म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया. जास्त काही मोठं ब्लॉग नाही, छोटे छोटे जसं ब्लॉग असा नक्की एन्जॉय करून सांगा की तो कसं वाटलो तो. आणि ह्याची जी रील होती ना ती तुम्ही बघितलं असशात. परत काय बोलत होतास तू? मला बोटीने फिरवा नाको असं तू म्हणशील असं म्हणत होतो. नाही यार, तू म्हणत होतास होता मी नाक तू बोटी. दुपारी आम्ही 1:30च्या नंतरच घराकडून निघालो होतो आणि एवढ्याशा कमी वेळात आमका पुन्हा घरात पण जाऊचा होता, कारण चिकन बनवचा होता. आणि 2 दिवस फक्त आम्ही गावा केलेलं होतो, त्यामुळे सगळा एन्जॉय करूचा होता. त्यामुळे मालवण, देवबाग, तारकर्ली सगळा फिरलो. सोबतच ना माशांचा लिलाव पण बघू गेलेलो. आणि खरं सांगू, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माशांचा लिलाव बघितलेला होतो. मला खरंच खूप जास्त आवडलो लिलाव. खरं सांगू तर मला मासे घ्यायचे होते, पण सगळा कसा न्यायचा घराकडे ह्या मला पडलेला. आणि मला आई नेहमी सांगत होती की तू मासे आणूक होय होतं, आणि खरंच मासे आणूक होतं. किलोवर मासे भेटतात आणि जर तुमका जर ताजे मासे हवे असतात ना थंय नक्कीच जाऊ वया. आणि खरं सांगू तर मी हय ना कुदलेला असय. आता मला माहिती आहे, खरं सांगू या जरा जास्त झालेला असा, पण जरा माफ करून घ्यावा, कारण मी तर नवीनच सुरुवात केलेली असा आणि हल्ली शिकतोय मी ब्लॉग कसे बनवायचे. त्यात हे क्लिप घेतलेले होते. विचार केला तुझ्यासोबत थोडा शेअर करूया. आणि बहिणी मिळून ना एवढी मजा मारलं ना, अशी मजा कधी मारलंच नाही. सहली अगोदर जायचं हो फिराक, पण कसा असायचा, एकटी असायचो. बहिणी तिघांना मिळून आम्ही कधी फिराक गेलंच नाही. व्लॉगमध्ये येऊसाठी माझी बहिणी जरा नाटका करतच असतात. काय कसा वाटला तुका? एक नंबर. आणि हे येऊन सगळा येऊन भारी वाटला तुका एकदम? हा व्हायचं काय घेऊ नको? हायता मी घेणार आहे. पूर्वा म्हणता असा की हायता काय घेऊ नको म्हणून, पण मी घेतलं याचं आहे. कारण आम्ही असं उतरान चलतं असं आमच्या पायांची लागली शाप वाळूंमुळे वाट. पूर्वाकडे बघ, एक लास्ट क्लिप दे ना पूर्वा. कुसक्या पूर्वा आमचा. सगळ्यात जास्त एक्सायटेड होतोय त्या सनसेट बघूसाठी, कारण संध्याकाळचं हो असं सूर्य आणि सोबत तो पाण्यासोबत. अरे बघूक ना, हा 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 काय ता नयनरम्य दृश्य बघितच रवण असं वाटत होतं ना, हयच रवण कुदत असा वाटत होता. आशिष ना थंय मस्त फोटो काढत होतो त्या सनसेटचे. आणि माझी बहीण काय करत होती माहितीये, ते काय वाटत होतं की आशिष काय बरोबर फोटो नाही काढू जो, म्हणून त्या आपल्या मोबाईलमध्ये वेगळे फोटो काढत होता. ह्या सगळा त्यांना चाललेला जुगलमध्ये फोटोची, म्हणजे कोणाचे फोटो सगळ्यात भारी येतात ह्या सगळा त्यांना चाललेला होता. मी आपला मस्त मजा बघत होते. त्यानंतर आम्ही मजा केलं वगैरे सगळे आणि लवकर घराकडे निघालो, कारण घराकडे चिकन बनवचा होता, त्यामुळे आम्ही निघालो. तर मंडळी आम्ही आता निघालो बघा देवबाग वरसून. आणि आता घराकडे जायचं लवकर, कारण आमची आई मरणाची आमका फोन करून सांगता असा की लवकर घराकडे यावा, काय चिकन बनवूचा असा, लवकर घराकडे यावा, चिकन बनवूचा असा. आता आम्ही निघालो. आमच्या पाठी समुद्र बघ, भारी वाटलं की नाही. आता आम्ही घरी जाणार. मध्ये जराशी चाय पिऊ पेटली तर पिणार, कारण आमच्या बहिणी असे म्हणत असत की चाय नको आहे, पण आम्हाला पाहिजे आहे चाय. आम्ही चाललोय. चला आता बाय बाय.